विकेट मिळवली आहे. तदनंतरचे 5 चेंडू कशा रीतीने हाताळतील. सोडून दिला हा बॉल. डाव्या यष्टीच्या वरून गेलाय पंच सांगतायत. डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू. लोअर फिल्टर्स बॉल खोलवर टप्प्याचा होता. दिशा दिली क्षेत्ररक्षक डीपला. मानवी अडथळा तिथे मध्ये येतोय. संदीप उचलून फेकी करेल. फेकी अगदी योग्य वेळेला योग्य दिशेवरती झाली होती. गॅदर करत असताना राहुल थोडासा कुठेतरी चुकला आणि या फटक्यावरती 2 धावा अगदी वेगाने मिळवल्या. 16च्या घरामध्ये धावफलक. 16 धावा धावफलकावरती. बॉल हवेमध्ये. फटका अप्रतिम आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वर कॅच. काय जज करतोय हा खेळाडू चेंडूला. पूर्णपणे मैदानावरती तटक्ष लक्ष देत असताना क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता. विशाल सुतार. अप्रतिम झेल पकडल्या गेल्या. 2 झेल त्याच्या माध्यमातून टिपल्या त्यांनी. भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण. प्रताप मोडक नवीन फलंदाज. 16 धावा धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ झालाय. अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गतीचा बॉल. फटका प्रतिम एक्स्ट्रा कव्हरला आहे. क्षेत्ररक्षक चुकी होणार नाहीये. अगदी आरामामध्ये पवन चव्हाण यांनी पकडली ही कॅच. आल्या पावली माघारी चाललेत फलंदाज प्रताप मोडक. गोल्डन डकचा शिकार ठरले. पहिला चेंडू फेस करत असताना आपली विकेट गमावून बसलेत. हॅट्रिक बॉल असणार आहे आता. हॅट्रिक जरूर झाली आहे. परंतु आता वैयक्तिक सलगच्या 3 बॉलवरती 3 विकेट मिळवणार का राहुल माटेकर. धावा फक्त दिल्या. 2 विकेट मिळवल्या. 3. 5 बॉलचा खेळ झाला. हॅट्रिक बॉल आणि या षटकातील शेवटचाच बॉल आहे. दीपक यांच्यासाठी हा बॉल स्वतःच्या फलंदाजीमध्ये गॅदर करायचा होता. बॉलर बॅक टू द ड्राईव्ह. चेंडू पाठीमागे गेलाय. डीप वरून फेकी झाली आहे. तोपर्यंत धावा इथे पूर्ण केली. एकच धाव पूर्ण केली आहे. शेवटच्या बॉल वरती मिळाली आहे एक सिंगल. धावफलक पुढे सरकेल. 17च्या घरामध्ये 2 षटकांच्या अखेरीस 17 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 4 विकेट पाठीमागे पाठवल्यात. पवन चव्हाण ओव्हर नंबर 3 मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. ज्या पद्धतीने राहुलने गोलंदाजी केली आहे. 3 धावा खर्च ठरला. 3 विकेट्स त्याने पाठीमागे पाठवल्या. 1 डॉट बॉल त्याच्यामधून आपल्याला बघायला मिळाला. भरपूर चांगलं षटक राहिलं. षटक क्रमांक 2. आता षटक क्रमांक 3 मध्ये पवन आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी त्यांना देखील करावी लागणार आहे. दीपक आहेत समोर. हो चुकीचा बॉल आहे. नो बॉलचा इशारा. बीमर आहे. पंच सांगतायत इट इज अ नो बॉल. धावा धावफलकावरती. रोहितचा बॉल असणार आहे. पुढील बॉल वरती कशा पद्धतीने फटका खेळतील दीपक. ओके आणखीन एक बीमर आहे. दुसरा बीमर इथे हाताळला जातोय लागोपाठचा.
नो नंतर न मिळाल्या 2, एकूण 3 धावा या चेंडूवरती अंकित होतील. 21 धावा धावफलकावरती. गोलंदाज इथे बदलावा लागणार आहे 2 बिमर नंतर. गोलंदाज नाही करू शकत. सुभाषजी बंडुसकर यांना आता आपण पाहणार अजून 6 चेंडूंसाठी. त्रिफीट लागू असणारे फलंदाज महादेव यांच्याकडे. फटका अप्रतिम आहे, दर्शेदार आहे, हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक धावतील, बॉलचा पाठमोडा करतील. कॅच ड्रॉप झालीये, परंतु फ्री हिटचा हा बॉल आहे. 2 धावा तर झाले, तिसरीचा प्रयत्न इथे अगदी जोरात चालू आहे. 3 धावा अगदी आरामामध्ये इथे पूर्ण केल्या. 3 ने धावफलक आता पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 24च्या घरामध्ये. पायामधला बॉल खेचून मारलाय, क्षेत्ररक्षक आहे पुन्हा एकदा. विशाल आता चुकी करतोय. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. एकच धाव मिळेल या फटक्यावरती. ज्या खेळाडूने अप्रतिम 2 कॅचेस पकडल्या, त्याच खेळाडूकडून हा साधा झेल निसटलाय. पाणी बॉटल. बॅटने फटका अप्रतिम आहे. विपुले बॉल खाली, चांगली फिल्डिंग, अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. जिथे त्याला नक्की माहिती आहे चेंडू टप्पा पडल्यानंतर आपल्या डोक्याच्या वरून जाणार. शरीरयष्टीच्या साह्याने या चेंडूला अडवलंय. 47च्या घरामध्ये धावफलक. ओव्हर क्रमांक 3 मध्ये बऱ्याच धावा खर्च होत आहेत. धीम्या गतीच्या बॉलवरती महादेव सोनके यांचा हल्ला. बॉल जातोय सीमारेषेच्या पल्यात. अप्रतिम फटका, पूर्णपणे वेट अँड वॉच त्यानंतर खेळले हा फटका. भरपूर वेळ मिळाला हा फटका खेळण्यासाठी. फटका अप्रतिम. 6 धावा मिळाल्या. भरपूर लांब गेला बॉल. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठा षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला महादेव सोनके यांच्या बॅट मधून. 6 ने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 33च्या घरामध्ये. 33 धावा धावफलकावरती. अप्रतिम आणखीन एक फटका बॅटच्या बरोबर मध्ये आणि सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने. एकोणचाळीसच्या घरामध्ये धावफलक. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 3 चा. 39 धावा धावफलकावरती. धावा आल्या, ज्या धावा दुसऱ्या षटकामध्ये थांबल्या होत्या त्या धावा तिसऱ्या षटकामध्ये यायला सुरुवात झाली आणि धावा जमल्या. 2 बिमर आले, त्यानंतर तब्बल षटकारांची आतिषबाजी. 2 षटकार आले या षटकामधून. भरपूर महागडा असं षटक म्हणावं लागेल. फटका अप्रतिम आहे, भरपूर चांगला फटका, परंतु धावा किती मिळतील या फटक्यावरती? मिळेल एकच सिंगल.
40 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या नंतर. पुण्या बॉलवरती फटका चांगला आहे, परंतु एकच धाव मिळेल. विजय माटेकर ओव्हर नंबर 4 मध्ये. अजय माटेकर ओव्हर नंबर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. प्रतिमा जागा बनवून मारले. बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाऊन आढळलाय. 6 धावा या फटक्यावरती अंकित केल्या जातील. महादेव संके जसे स्ट्रायकिंग वरती गेले तसे मोठे फटके यायला सुरुवात होते आणि याही षटकामध्ये काहीतरी तसंच दृश्य आपल्याला पाहायला मिळाले. जसा स्ट्रायकिंग वरती खेळाडू पोहोचला तसा षटकार आलाय. 4 बॉलचा खेळ अजून बाकी आहे. हो, धीम्या गतीचा बॉल, गती परिवर्तन केलं. चेंडूच्या डोक्यावरून आता बोट फिरवली गेली, स्विंग केलं बॉलला. 47 धावा धावफलकावरती. कमी गतीचा बॉल कव्हरच्या डोक्यावर, एक्स्ट्रा कव्हरला गॅप भरपूर मोठी आहे. बॉल निघून जाईल एक्स्ट्रा कव्हरला सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा चौकार. 51 घरामध्ये धावफलक. 4 बॉलचा खेळ झाला, अजून 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 51 धावा धावफलकावरती. सांघिक अर्धशतकीय खेळी जरूर इथे बनवली आहे. पुण्या गतीच्या बॉलवरती फटका बेमिसाल. फटक्यामध्ये भरपूर वजन, धावा मिळाल्या अर्धा डझन. महादेव सोनके यांच्या बॅट मधून आणखीन एक बिग हिट, मोठा स्ट्रोक. 57 घरामध्ये धावफलक जाऊन पोहोचलाय. 57 धावा धावफलकावरती. पहिल्या आणि दुसऱ्या षटकानंतर कुठेतरी जरूर वाटलं की ही मॅच लो स्कोरिंग होणार की काय, परंतु नाही. तिसऱ्या चौथ्या षटकाला सुरुवात झाली, धावांचा पाऊस पडलाय. एका साईडनं बॅटिंग. ओव्हर फुलटास बॉल होता, नाही समजलेला बॉल इथे निघून गेलाय. निर्धाव यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या डावाचा खेळ इथे थांबतोय. षटकाचे होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 57 आणि 58 धावींचं लक्ष. आता 58 धावा बनवायच्या आहेत. आई भराडी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी संघाला. चेंडू त्यांच्याकडे असणार आहे 24. यानंतरचा होणारा सामना वाल्मिकी 11 पानेरी विपक्ष अजित 11 ब संघ. कॅप्टन्स यायचा टॉस साठी.
वाल्मिकी इलेव्हन पानेरी संघ नाणेफेकी जिंकलेत. निर्णय आमच्यापर्यंत लगेच कळवा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. महावीर मोडकवाडी टीम, वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे. फास्ट खेळायचंय, जास्त वेळ घेऊ नका. वेळ आपल्याकडे भरपूर कमी उरलाय. अजून बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. वेळ वाचवावा लागणार आहे आपल्याला. प्रफुल आणि तानाजी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. 58 धावेंचा पाठलाग करायचा, 58 धावेंपर्यंत पोहोचायचं. कशा पद्धतीने पाठलाग करतील हे देखील पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. कारण की चेंडू आहेत फक्त आणि फक्त 24. त्याच्यामध्ये महावीर मोडकवाडी टीमचा बॉलिंग अटॅक भरपूर स्ट्रॉंग आहे. किशोर जाधव ओव्हर नंबर 1 मध्ये. प्रफुल चव्हाणला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे सुरुवातीपासून. प्रतिषटक 2 षटकार तरी तुम्हाला ठोकावेच लागणार. जुन्या गतीचा बॉल. प्रफुल्लने फटका चांगला खेळलाय, भरपूर चांगला. अखूड पद्धतीची खेळपट्टी आणि फाईन लेगला तुम्हाला धावा नाही मिळणार. बॉल गेलाय गोशांगी क्षेत्रामध्ये, मिळाली एक सिंगल. खेळ झालाय. एक धाव संख्या धाव फलकावरती. चला फास्ट खेळा. जुन्या गतीचा बॉल, फटका फसलाय. स्लिप यासाठी तैनात केलाय. किशोरने फसवलं प्रफुलला. प्रफुल अडकला जाळ्यामध्ये. महत्वपूर्ण खेळाडू सलामीवीर आता मैदानाच्या बाहेर चालला. ज्या खेळाडूच्या खात्यावरती संपूर्ण संघाची जबाबदारी होती, जास्त वेळ नाही थांबू शकला मैदानाच्या आतमध्ये. स्वस्तामध्ये आणि लवकर परत. सरसरून खेळायचा प्रयत्न, वेग भरपूर होता. वेगाला प्रत्युत्तर नाही देऊ शकले. डॉट बॉल. अर्जुन नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर फुलटॉस होता. क्षेत्ररक्षक आहे डीपला, चांगली फिल्डिंग, एकच मिळेल सिंगल.
बॅटने फटका तर चांगला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक डीपला आहे तैनात. सामने टीम तुम्हाला करायचे फलंदाजी. क्षेत्ररक्षण स्वीकारले पाणेरी संघाने. मॅच संपल्यानंतर लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरा. हो भरपूर वेग, पुन्हा एकदा प्रत्युत्तर नाही देऊ शकले. 22ची 1 मिळते सिंगल. पहिल्या षटकाची होते समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात 4. 1 गडी बाद. टीम मराठी माता प्रतिष्ठान चव्हाणवाडी. स्केचचं बटन झालंय. तानाजी बाद झाले. सलामीला आलेले खेळाडू. कोणीतरी एका फलंदाजाला मात्र संघाची जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 58 धाबांचा पाठलाग करत असताना तुम्हाला एकेरी दुहेरी इथून पुढे न जमवता चौकार षटकारांची आतिषबाजी करायला हवी. राहुल माटेकर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फटका प्रतिमे. बॉल हवेमध्ये. किशोर जाधव बॉलच्या खाली पाठमोडा करतील. नाही अडवू शकले. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धाबा 6. षटकार राहुलने आल्या आल्या 6ने हजेरी लावली आहे. फटका बेमिसाल होता. याच फटक्यांची गरज आहे सध्या. अशाच मोठ्या फटक्यांची चव्हाणवाडी संघाला भरपूर गरज आहे. या पद्धतीने चौकार षटकार खेचावे लागणार आहेत. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताय तुम्ही. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट +1 अशा 2 मिळतील. 12च्या घरामध्ये धावफलक. 12 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ झाला. अजून 4 बॉलचा खेळ बाकी आहे ओव्हर नंबर 2 मध्ये. सरसावून खेळायचा प्रयत्न होता. क्लोज विकेट किपिंग होते परंतु बॉलला नाही बरोबर गॅदर करू शकले. डॉट बॉल येतो. चला जास्त वेळ घेऊ नका. फास्ट खेळा. बॉल हवेमध्ये. भूषांगी क्षेत्रामध्ये निघालाय. एक सिंगल तिथून मिळेल.
पुन्हा एकदा व्हाईट बॉल. चौदा धावा धावफलकावरती. फुलपास बॉल होता नाही, हा देखील चेंडू खराब आहे. पुन्हा एकदा व्हाईट +1. 16 धावा धावफलकावरती. पुढे सरसरून खेळायचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत, कॅच ड्रॉप होते. एक सिंगल या बॉल वरती मिळाली. 17 धावा धावफलकावरती. बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. हा देखील उलटा झेल घेण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप होते. 2 धावा या फटक्यावरती पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकाची होते समाप्ती. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात. 18 धावा धावफलकावरती. एकोणीस धावा धावफलकावरती आणि हा बॉल भरपूर वेगवान होता. फलंदाज नाही समजू शकले. डॉट बॉल. राहुल माटेकरच्या बॅट मधून फटका अप्रतिम आहे. प्रताप मोडक यांच्या डोक्यावरून बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिड विकेटला फटका अप्रतिम होता. जवाब चालू दिशा दिली आहे. 26 धावा धावफलकावरती. ही धाव जोडल्यानंतर लागल्या गेल्यात. 3 बॉलचा खेळ झालाय. 26च्या घरामध्ये धावफलक. या पुढील 3 बॉल वरती अजून 2 मोठे फटके जर आले तर शेवटी सामन्यामध्ये थोडीशी मजा जरूर येणार. आणि 3 बॉल वरती मोठे फटके आले तर चुरस निर्माण होईल या सामन्यामध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. त्याचबरोबर बॅटिंग करत असताना चव्हाणवाडी संघाला देखील चांगली फलंदाजी करावी लागणार आहे. दोन्ही बाजूनी खेळ अगदीच चुरशीचा चालू आहे. आणि बॅटने खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल इथे आपल्याला बघायला मिळतोय. निघाला सगळा. 2 बॉलचा खेळ दाखवा ओव्हर नंबर 3 मध्ये. फटका बेमिसाल. बॉल हवेत, नाही सापडणार. डीप मिड विकेटला बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकारासाठी राहुल चव्हाणच्या बॅट मधून आणखीन एक मोठा फटका येतो. राहुल माटेकरच्या बॅट मधून हा षटका येताना आपल्याला पाहायला मिळाला. 6 ने धावफलक पुढे सरकेल अगदी वेगाने. जाऊन पोहोचेल 32च्या घरामध्ये. 32 धावा धावफलकावरती. आणखीन एक मोठा फटका. भरपूर गरजेचा बॅटिंग करत असताना चव्हाणवाडी संघाला.
बॅटने फटका चांगला आहे, आणखीन एक षटकार. अडतीस धावा धावपलकावरती. 6 मध्ये करायचे आहेत 20. राहुलला स्ट्राईक वरती जाणं आता गरजेचं असणार आहे. अर्जुनला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 6 मध्ये 20 करायचे आहेत. पुण्या गतीच्या बॉलवरती फटका फसलाय. फलंदाज बाद. सामना आता थोडासा जड झालाय. 5 मध्ये 20 करायचे आहेत. ज्या पद्धतीने फलंदाज धावत मैदानाच्या आतमध्ये आला त्या पद्धतीने एवढं तर नक्कीच समजतंय की कॉन्फिडन्स भरपूर आहे या फलंदाजाकडे. संधू चव्हाण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. दुसरा फलंदाज मैदानाच्या बाहेर जाण्या अगोदरच हा खेळाडू जणू काय तयारच होता. नाही तिकडे. संदेश चव्हाण 5 मध्ये 20 करायचे. कशा पद्धतीने बॅटिंग करेल. बॅटने खेळायचा होता. जोरकस मारायचा प्रयत्न. राहुलने स्ट्राईक घ्यायला हवी होती, नाही घेऊ शकलाय. आणखीन एक डॉट बॉल. 4 मध्ये आता 20 करायचे आहेत. अजूनही दोन्ही बाजूने सामना. एक महत्वपूर्ण चेंडू मॅच बॉल असेल. सामना चेंडू कशा पद्धतीने खेळून काढेल आता संदेश चव्हाण. आगे बॅटने खेळायचा होता. बॉलला इथे जाऊन दिलं जात आहे. बॉल जाईल डी झोन मध्ये. मिळेल एक सिंगल. मॅच आता फसली इथून पुढे. आता 3 मध्ये करायचे 19. भरपूर चांगली गोलंदाजी राहिली दीपक यांची. थांबवून ठेवलं पूर्णपणे. वेगवान चेंडू हाताळत असताना चांगल्या चांगल्या फलंदाजांना इथे पायामध्ये बेड्या ठोकल्या. कलवर टप्प्याचा बॉल आपण पाहतो. बीट करून चाललाय फलंदाज आणि यष्टीरक्षक दोघांनाही डी झोन मध्ये एक सिंगल तिथे मिळाली. काय बोल. काय बॉल हवेमध्ये पकडलाय झेल. आणि सर्वांसाठी खर तर एक गुड न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे. फायनलच्या संघावेळेस लकी ड्रॉ साठी चिठ्ठ्या जमा केल्या जातील आणि त्या चिठ्ठीमधून ज्याचं नाव येईल त्याला मात्र आजच्या नियोजनासाठी 2 गावठी कोंबड्या देण्यात येतील. आपलं नाव लिहून इथे येऊन नोंद करायची आणि त्या लकी ड्रॉ आपण शेवटी फायनलच्या सामन्या वेळेस घोषित करणार आहोत. आपल्या नावाची एकच चिठ्ठी बनवा. कोंबड्यांसाठी 10 बनवू नका आणि इतरांना घेऊन या. एकच चिठ्ठी. आणि ज्या प्रेक्षकाचं ज्या खेळाडूचं नाव येईल तो इथे हजर असायला हवा, अन्यथा ते दुसऱ्यांना देण्यात येईल. हार्ड लक टीम